Welcome back, friends. Today we are going to learn a very simple but the most important topic in the sense of the fundamentals of English language. Why I call it as very simple but the most important topic? Because this topic will lead you to a higher level of English language. So please keep your keen eye, pay attention to the topic, and don't skip the video for a little while. मित्रांनो, आज आपण अतिशय सोपा परंतु अतिशय महत्वाचा टॉपिक शिकणार आहोत. आणि मी सोपा आणि महत्वाचा असं का म्हणत आहे? कारण की ह्या टॉपिकच्या साहाय्याने तुम्हाला खरोखरच असं वाटेल की हो, आपण आता एक पायरी वरच्या लेवलकडे जात आहोत. म्हणजेच स्पोकन इंग्लिश शिकत असताना आपण एक पायरी वरती चढत आहोत. अतिशय सोपा आहे परंतु महत्वाचा आहे. आणि तो टॉपिक कोणता आहे तो आपण फळ्यावर समजून घेऊया. चला तर सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपण फळ्यावर येथे अतिशय सोपा परंतु अतिशय महत्वाचा टॉपिक घेतलेला आहे. ज्या टॉपिक बद्दल मी बोलत होतो तो टॉपिक म्हणजेच एपिस्ट्रॉफी एस आणि ऑफ. आता एपिस्ट्रॉफी एस चा काय अर्थ होतो? चा, ची, चे, च्या. आणि ऑफ चा सुद्धा अर्थ चा, ची, चे, च्या. आता तुम्हाला काही थोडासा अंदाज येतो आहे का? आपण या अगोदर असं काही शिकलो आहोत का? सांगा पाहू. आपण शिकलो आहोत. काय शिकलो आहोत? षष्टी शिकलो आहोत. षष्टीमध्ये आपण शिकलो होतो ना, माय, माझा, माझी, माझे, अवर, आमचा, आमचे, आमचे, युवर, तुझा, तुझी, तुझे, युवर, तुमचा, तुमची, तुमचे, हिज, त्याचा, त्याची, त्याचे, हे आपण सर्व शिकलो होतो. बरोबर आहे ना? परंतु ते प्री प्रायमरी लेवलला होतं. आता आपण थोडंसं एक स्टेप वरती जात आहोत म्हणून आपल्याला थोडंसं वरच्या लेवलला शिकणं गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही? आणि म्हणूनच इथे मी तुमच्या अधिक स्पष्टीकरणासाठी अगोदरच फळ्यावर लिहून ठेवलं आहे, जेणेकरून आपला वेळ वाया जाता कामा नये. काय शिकलो होतो आपण? आपण अगोदर षष्टी शिकलो आहोत, हो की नाही? त्याच षष्टीमध्ये हा टॉपिक येतो. म्हणजे आपण जी षष्टी शिकलो होतो त्या षष्टीमध्येच ह्या टॉपिकचा समावेश होतो. म्हणजे यांना सुद्धा आपण षष्टी म्हणतो असा त्याचा अर्थ झाला. षष्टीमध्ये हायर लेवलला ह्या टॉपिकचा समावेश करता येतो. आता आपण प्रथमा, द्वितीया, षष्टी म्हणजे आय म्हणजे मी म्हणजे मला, माय म्हणजे माझा, माझी, माझे, हा पूर्ण एक तक्ताच होता. तो आपण पूर्ण पाठ केला होता. आणि हो, जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी तो व्हिडिओ आवर्जून बघा, जेणेकरून तुम्हाला हा टॉपिक समजण्यास जास्त सोपं जाईल. तर बघूया. तर म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण अगोदर शिकवलेल्या टॉपिकच्या पुढच्या टॉपिक बरोबर लिंक करत जातो, जेणेकरून आपल्याला इंग्लिश सोपं वाटण्यास मदत होते. तर मग जी षष्टी आपण शिकलो होतो त्या षष्टीमध्येच ह्या एपिस्ट्रॉफी एस चा समावेश होतो आणि ऑफ चा समावेश होतो. ह्या दोघांचाही अर्थ चा, ची, चे, च्या होतो. आता तुम्ही म्हणाल हा एपिस्ट्रॉफी एस कस काय आहे? हे बघा, हा एस आणि हे जे चिन्ह आहे ह्या चिन्हाला आपण एपिस्ट्रॉफी असं म्हणत असतो, म्हणून एपिस्ट्रॉफी एस. तर एपिस्ट्रॉफी एस जेव्हा असेल तेव्हा त्याचा अर्थ चा, ची, चे असेल. मग आता याचा उपयोग कसा केला जातो? तर बघा, मी तुम्हाला अगोदर जे शिकवलं होतं त्याच्या सहाय्याने सांगतो. आपण असं केलं होतं, त्याचे घर, मग त्याचा, त्याची, त्याचे, त्याच्यासाठी आपण हिज आणि घर हाऊस म्हणजे त्याचे घर, हिज हाऊस असं आपण करू शकतो. परंतु जर आपल्याला त्याचे घर म्हणण्याच्या ऐवजी त्या मुलाचे घर असं म्हणायचं असेल तर नीट बघा. आता इथे त्या मुलाचे, चाचीचे कशाला लागलंय? त्या मुलाला चाचीचे लागलेलं आहे आणि त्याच्या पुढे घर आलेलं आहे, हो की नाही? म्हणजे हा जो चाचीचे च्या आहे, चाचीचे च्या, हा जो आहे याच्यासाठी आपल्याला एकतर एपिस्ट्रॉफी एस वापरावं लागेल किंवा ऑफ वापरावा लागेल. आणि म्हणूनच आपण त्या मुलाचे, आता तुम्हाला या अगोदर शिकवलं आहे, तो मुलगा, विशिष्ट मुलगा म्हणजे तो मुलगा, द बॉय घेतलं. आणि त्या मुलाचे चे, चाचीचे साठी आपण तिथे एपोस्ट्रॉफी एस लावला. द बॉईज आणि घर, हाऊस, त्या मुलाचे घर म्हणजे द बॉईज हाऊस असं झालं. किंवा तुम्ही हेच शब्द समूह अशा पद्धतीने लिहू शकतात. कशा पद्धतीने? द हाऊस ऑफ द बॉय.
काय फरक जाणवला तुम्हाला? जेव्हा तुम्ही एपॉस्ट्रोफी एस जोडता, तेव्हा मराठी आणि इंग्लिश यांची रचना बघा जवळपास सारखी सारखीच आहे. द त्यासाठी द, मुलासाठी बॉय एपॉस्ट्रोफी एस, चाचीचे साठी एस आणि घरसाठी हाऊस. म्हणजे क्रम अगदी सरळ सरळ आहे. क्रमात काही बदल झालेला नाही. द त्या मुलाचे घर, द बॉईज हाऊस, सरळ क्रम घेतलेला आहे. म्हणजे चाचीचे सरळ घेतला. परंतु जेव्हा ऑफ वापरला तेव्हा हा जो क्रम आहे तो नेमका उलट झाला. म्हणजे घर अगोदर आलं आणि त्या मुलाचे नंतर गेलं. बघा बरं काय केलं आपण? घरासाठी अगोदर द हाऊस लिहिलं, नंतर ऑफ लिहिला म्हणजे चाचीचे लिहिला आणि नंतर त्या मुलाला लिहिलं आपण द बॉय लिहिलं. म्हणजे हे कसं झालं? द हाऊस ऑफ द बॉय. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की एपॉस्ट्रोफी एस लावत असताना क्रम सरळ ठेवायचा आणि ऑफ लावत असताना क्रम उलट करायचा. बस एवढंच लक्षात ठेवायचं. आहे की नाही सोपं? सोपं आहे परंतु महत्वाचं आहे. आणि ह्या दोघांचाही अर्थ एपॉस्ट्रोफी एस आणि ऑफचा दोघांचाही अर्थ काय आहे? चा, ची, चे, च्या. असं तुमच्या लक्षात आलं असेल. तर अशाच प्रकारचे काही आता हे तर आपण फक्त शब्द समूह घेतले. शब्द समूह घेत असताना आपण वाक्यामध्ये त्यांची जेव्हा उपयोगिता करू त्यावेळेस वाक्य मोठं असेल, त्यावेळेस तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची असेल. आता पुढचा प्रश्न तुमच्या मनामध्ये असं उद्भवला असेल की एपॉस्ट्रोफी एस आणि ऑफ हा लावत असताना काही नियम आहेत का? तर हो आहे. आणि ते मोठे मोठे करून मी देणार नाहीये, अगदी छोटे छोटे करून देणार आहे. 2-2, 3-3 शब्दांचे नियम करून देणार आहे, जेणेकरून तुम्हाला ते अतिशय सोपे वाटतील. तर चला बघूया कोणते ते नियम आहेत. बघा मित्रांनो, इथे मी तुम्हाला फळ्यावर अतिशय सहजतेने समजतील अतिशय सोप्या भाषेत, अतिशय सोप्या मेथडने 3 नियम दिले आहेत, की कुठे तुम्हाला एपॉस्ट्रोफी एस लावायचा आहे आणि कुठे ऑफ लावायचा आहे. दोघांचा अर्थ चा, ची, चे हे आहे एवढं लक्षात असू द्या. तर कुठे एपॉस्ट्रोफी एस लावायचा, कुठे ऑफ लावायचा, त्याचे नियम इथे मी फळ्यावर अतिशय सोप्या भाषेत दिले. हे बघूया. नियम 1, सजीव सजीव. आता तुम्ही म्हणाल हे काय आहे भानगड? सजीव सजीव. तर जेव्हा तुम्हाला जिथेही कुठे मालकीची गोष्ट किंवा संबंध दर्शवणारा शब्द असं दिसेल, तिथे बघून घ्यायचे की त्या शब्दांच्या जडणघडणमध्ये दोघही घटक सजीव सजीव आहेत का? जर सजीव सजीव घटक असतील तर तिथे तुम्ही एपॉस्ट्रोफी एस किंवा ऑफ दोघही वापरू शकतात. त्याचं उदाहरण घेऊया. जसं मुलाचे डोके. आता बघा हा शब्द समूह आहे 2 शब्दांपासून बनलेला. तर इथे मुलगा सजीव आणि त्याचं डोकं म्हटल्यानंतर सजीवच असणार, स्वाभाविक आहे. आणि म्हणून दोघही गोष्ट सजीव आहे. तर इथे तुम्ही दोघही पद्धतीने करू शकतात. कसं म्हणू शकतात? मुलाचे डोके सरळ सरळ रचना करायची असेल तर अ बॉईज हेड, अ बॉईज हेड सरळ रचना. आणि जर तुम्हाला ऑफ वापरायचं असेल तर रचना उलट करावं लागेल. डोकं इकडे, मुलगा तिकडे. तर काय होईल? अ हेड ऑफ अ बॉय. आता हा ऑफ मध्ये घेतला आपण आणि क्रम उलटा केला. डोकं अगोदर घेतलं अ हेड आणि मुलगा नंतर घेतला ऑफच्या नंतर ऑफ अ बॉय. म्हणजेच कसं झालं हे हा जो शब्दसमूह आहे की ज्याच्यामध्ये चा, ची, चे आलेला आहे तो आपण 2 प्रकारे केला. 2 प्रकारे कसा केला? सजीव सजीव आहे म्हणून अ बॉईज हेड किंवा अ हेड ऑफ अ बॉय. आता दुसरा नियम, सजीव निर्जीव. जर असा क्रम असेल शब्दांचा तर सजीव निर्जीव जर असेल तर तिथे सुद्धा तुम्ही एपॉस्ट्रोफी एस किंवा ऑफ वापरू शकतात. तर कसं त्याचं उदाहरण बघूया दुसऱ्या नियमाचं. म्हाताऱ्याची झोपडी. आता इथे म्हाताऱ्याची म्हणजे एक म्हातारा माणूस तो सजीव, परंतु त्याची झोपडी ती निर्जीव. आता दोघांचंही जडणघडण जर बघितलं तर याच्यामध्ये एक सजीव आहे एक निर्जीव आहे. इथं सुद्धा तुम्ही एपॉस्ट्रोफी एस किंवा ऑफ वापरू शकतात. आता आपण सरळ सरळ रचना करायची असेल तर एपॉस्ट्रोफी एस. सरळ सरळ रचना काय होईल? म्हाताऱ्याची अन ओल्ड मॅन्स. चाचीचे साठी आपण एपॉस्ट्रोफी एस घेतला. अन ओल्ड मॅन्स सरळ रचना. झोपडी कॉटेज, अन ओल्ड मॅन्स कॉटेज. कॉटेज असा उच्चार होतो आपल्या महाराष्ट्रात, चालतंय कॉटेज. त्याच्यानंतर म्हाताऱ्याची झोपडी. आता एक निर्जीव आहे एक सजीव आहे. तर इथे आपण ऑफचा वापर करू शकतो, परंतु काय सांगितलंय जेव्हा ऑफ वापरायचा असेल तेव्हा तुम्हाला क्रम
उलट करावा लागेल. मग क्रम उलट करत असताना आपण झोपडी अगोदर घेतली, अ कॉटेज, आणि म्हाताऱ्याची चाचीचे साठी ऑफ, आणि म्हाताऱ्यासाठी अन ओल्ड मॅन, म्हणजे अ कॉटेज ऑफ अन ओल्ड मॅन असं झालं. आता तिसरा नियम काय सांगतो? निर्जीव निर्जीव, म्हणजे शब्द समूहामध्ये दोघही घटक जर निर्जीव निर्जीव असेल तर फक्त ऑफच वापरता येऊ शकतो. त्यावेळेस तुम्हाला एपोस्ट्रॉफी एस वापरता येणार नाही. बघा बरं, इथं खुर्चीची पाठ, स्वतः खुर्चीच निर्जीव आहे तर तिची पाठ निर्जीवच असणार आहे, आणि म्हणून दोघही घटक निर्जीव आहे. म्हणून अशा वेळेस तुम्हाला ऑफच वापरावा लागेल, आणि ऑफ वापरत असताना तुम्हाला सरळ रचना करता येणार नाही. तर ती रचना कशी करावी लागेल? उलटच करावं लागेल. आणि म्हणून पाठ अगोदर आणि खुर्ची नंतर. म्हणून आपण इथे द बॅक, पाठसाठी द बॅक आणि चाचीचे साठी ऑफ घेतला. द बॅक ऑफ अ चेअर, द बॅक ऑफ अ चेअर. अशा प्रकारे हे 3 नियम जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला एपोस्ट्रोफी एस आणि ऑफ लावत असताना गोंधळ बिलकुल उडणार नाही. तर म्हटलं होतं ना की अतिशय सोपं आहे, परंतु अतिशय महत्वाचं आहे. तर हे फक्त आपण शब्द समूहाच्या साह्याने घेतलं आहे, परंतु आपल्याला हे वाक्यांमध्ये सुद्धा करता आले पाहिजे. तर त्याच्याशी संबंधित आपण काही वाक्य घेऊया, परंतु तत्पूर्वी हा जो एपोस्ट्रॉफी एस आहे याच्याबद्दल आणखीन एक महत्वाचा नियम आहे. तो नियम कोणता, तो मी तुम्हाला फळ्यावर समजून सांगतो, आणि मग आपण काही उदाहरणं घेऊ आणि त्याच्या साह्याने तुम्हाला लक्षात येईल. ओके मित्रांनो, एपोस्ट्रॉफी एसच्या ज्या महत्वाच्या नियमाबद्दल मी बोलत होतो तो नियम हा कोणता आहे, बारकाईने आपण वाचूया, बारकाईने समजून घेऊया, जेणेकरून पुढे आपल्याला अडचण येणार नाही. काय आहे तो नियम? ज्या नामाचे अनेक वचन होताना शेवटी एस येतो त्या नामाच्या अनेक वचनानंतर केवळ एपोस्ट्रॉफीचे हे चिन्ह द्यावे, एपोस्ट्रॉफीचे हे चिन्ह द्यावे, परंतु एस लावू नये. एस लावायचा नाही. म्हणजे तुम्हाला एपोस्ट्रॉफीचं चिन्ह द्यायचं आहे, परंतु एस लावायचा नाहीये. काय सांगितलं पुन्हा एकदा? असं कोणतंही एक वचनी नाम ज्याचं अनेक वचन होताना शेवटी एस येतो, अनेक वचन होताना शेवटी एस येतो, तेव्हा त्याच्या पुढे केवळ एपोस्ट्रॉफीचं चिन्ह द्यायचं. केव्हा? जेव्हा तिथं चा ची चे च्या असं येईल तेव्हा केवळ एपोस्ट्रॉफीचं चिन्ह द्यायचं, परंतु एस लावायचा नाही. तर उदाहरण बघूया त्याच्याशी संबंधित. जसं मुलाची शाळा, आपण फक्त इथं शक्यतो आपण मुलांची शाळा म्हणतो, मुलींची शाळा म्हणतो. फक्त तुम्हाला उदाहरण देण्यासाठी इथं मी समजावून सांगण्यासाठी घेतलेलं आहे. फक्त इथं आपण एकच मुलाचा उल्लेख केलाय, मुलाची शाळा, म्हणजे अ बॉईज स्कूल, म्हणजे एका मुलाची शाळा. इथे एपोस्ट्रॉफी एस आपण दिलाय, इथं एस दिला आहे, परंतु इथे बघा मुलांची शाळा, आपण जनरली असंच म्हणतो, मुलांची शाळा, मुलींची शाळा, मुलांचे वसतिगृह, मुलींचे वसतिगृह, असं आपण अनेक वचनामध्येच म्हणतो, एक वचनामध्ये आपण म्हणत नाही. फक्त तुम्हाला याच्यातला फरक समजून सांगण्यासाठी आपण एक वचन आणि एक वचन घेतलं आहे, हे लक्षात असू द्या. तर मुलांची शाळा, आता मुलांची शाळा, तर एक मुलगा म्हटलं तर अ बॉय, अनेक मुले म्हटलं तर बॉईज. बघा शेवटी काय आला? एस आला. आता अशा वेळेस मुलांची शाळा, चा ची चे च्या आलेलं आहे, आणि म्हणून आपण ह्या चा ची चे च्या साठी फक्त आणि फक्त बारकाईने बघा इथे एपोस्ट्रॉफीचं फक्त चिन्ह दिलं आहे, त्याच्या पुढे इथे यस दिलेला नाहीये. म्हणून हे लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा अनेक वचनामध्ये शेवटी जर एस असेल तर तिथे तुम्हाला फक्त आणि फक्त एपोस्ट्रॉफीचं चिन्ह द्यायचंय, त्याच्या पुढे पुन्हा एकदा एस लावायचा नाही. आणि म्हणूनच मुलांची शाळा कसं झालं? बॉईज स्कूल. बॉईजस स्कूल असं म्हणायची काही गरज नाही, बॉईज स्कूल असं तुम्ही म्हणणार. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल असं मी समजतो. आता आपण याच्या साहाय्याने छोटे छोटे वाक्य करण्याचा प्रयत्न करूया, बघूया कसे होते ते वाक्य. तर मित्रांनो, इथे आपण फळ्यावर काही काल्पनिक वाक्य घेतले आहेत. ह्या काल्पनिक वाक्यांच्या साहाय्याने तुम्हाला एपोस्ट्रॉफी एस आणि त्याचप्रमाणे ऑफ याच्यात काय फरक आहे, त्याचप्रमाणे त्यांचा कसा उपयोग करायचा हे तुमच्या सहज लक्षात येईल. तर बघूया,
तो मुलगा त्या मुलीचे पुस्तक घेतो. सांगा बरं चाचीचे कुठे आलेलं आहे? त्या मुलीचे. इथे चाचीचे आलेलं आहे. म्हणजे इथे आपल्याला एकतर एपॉस्ट्रोफी एस लावावा लागेल, एकतर ऑफचा उपयोग करावा लागेल. तर बघूया बरं, इथे आपण वाक्यात उपयोग केलेला आहे. आता वाक्यात उपयोग केला आहे म्हटल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला कर्ता घ्यावा लागेल. कर्ता कोण? घेण्याची क्रिया कोण करतो आहे? तो मुलगा. तो मुलगा द बॉय. आता द बॉय का आला हे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. द बॉय. त्याच्यानंतर घेतो. घेण्यासाठी क्रियापद काय? टेक. आणि त्याला आपण एस लावला. हा एस लावायचं काय कारण आहे क्रियापदाला? तर कर्ता तृतीय पुरुष एकवचन असेल तर क्रियापदाला आपण एस किंवा ईएस लावतो. हे आपण सांगितलं आहे. म्हणजेच द बॉय टेक्स. आता कर्ता क्रियापद झाला की छोटासा अर्थ होतो, हे पण आपण सांगितलंय. द बॉय टेक्सचा अर्थ काय झाला? तो मुलगा घेतो. काय घेतो? त्या मुलीचे पुस्तक. त्या मुलीचे पुस्तक. आता मला सांगा, हा जो क्रम आहे, या 3 शब्दांच्या क्रमामध्ये चाचीचे मुलीला लागले. मग आपण सरळ सरळ घेऊ शकतो. द गर्ल आणि त्याला एपॉस्ट्रोफी चिन्ह आणि एस. द गर्ल्स बुक. आता मी तुम्हाला सांगितलंय की सजीव आणि निर्जीव. सजीव सजीव एपॉस्ट्रोफी एस आणि ऑफ दोघं चालेल. सजीव निर्जीव एपॉस्ट्रोफी एस आणि ऑफ दोघं चालेल. तर या 3 शब्दांच्या गटामध्ये एक सजीव आहे आणि दुसरं निर्जीव आहे. म्हणून आपण इथं एपॉस्ट्रोफी एस पण घेऊ शकतो किंवा ऑफ सुद्धा घेऊ शकतो. हेच वाक्य ऑफ मध्ये कसं होईल? द बॉय टेक्स द बुक ऑफ द गर्ल. द बुक ऑफ द गर्ल असं होईल. द बॉय टेक्स द गर्ल्स बुक किंवा द बॉय टेक्स द बुक ऑफ द गर्ल. म्हणजे आपल्याला जर बुक अगोदर आणायचं असेल तर ऑफ घ्यावा लागेल. या पद्धतीने आपण जसा क्रम दिला होता त्या पद्धतीने. आम्ही त्या वहीचे पाने फाडतो. चुकीची गोष्ट आहे. वहीचे पानं फाडू नये, परंतु हे काल्पनिक उदाहरण आहे. बघूया. आता याच्यामध्ये फाडण्याची क्रिया कोण करतो आहे? आम्ही, म्हणजे वी. फाडण्यासाठी क्रियापद टीयर. TEAR. टीयर. वी टीयर. करता क्रियापद झालं की छोटासा अर्थ तयार होतो. हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा नेहमी सांगतो. तर वी टीयर म्हणजे आम्ही फाडतो. काय फाडतो? त्या वहीचे पान. आता त्या वहीचे पान या 3 शब्द समूहामध्ये चाचीचे कोणाला लागलंय? वही. वहीला चाचीचे लागलेलं आहे. आणि मला सांगा, वही सजीव का निर्जीव? निर्जीव. आता वही जर निर्जीव आहे तर तिचं पान सुद्धा निर्जीवच. आणि म्हणून आपल्याला इथे एपॉस्ट्रोफी एस वापरता येणार नाही. मी तुम्हाला क्रम दिलेला आहे. 3 क्रम दिले. सजीव सजीव काय होईल? एपॉस्ट्रोफी एस किंवा ऑफ दोघंही चालतील. सजीव निर्जीव एपॉस्ट्रोफी एस किंवा ऑफ दोघं चालतील. परंतु निर्जीव निर्जीव फक्त ऑफच चालेल, एपॉस्ट्रोफी चालणार नाही. तर इथे दोघंही निर्जीव निर्जीव आहे, तर इथे आपल्याला ऑफच घ्यावा लागेल. एपॉस्ट्रोफी एस घेता येणार नाही. आणि म्हणूनच मग इथे आपल्याला क्रम उलटा करावा लागेल. कारण की ऑफ वापरायचा असेल तर क्रम उलट करायचा. मग वही तिकडे जाईल, पान इकडे येईल. मग वी टीयर द पेजेस ऑफ द नोटबुक. नोटबुक अशा प्रकारे हे वाक्य होईल. वी टीयर द पेजेस ऑफ द नोटबुक. तो राजाचा मुकुट चोरतो. आता बघा बरं, राजाचा मुकुट या 2 शब्द समूहामध्ये चाचीचे कोणाला लागलंय? राजाला लागलंय. आता राजा सजीव का निर्जीव? सजीव. मुकुट सजीव का निर्जीव? निर्जीव. म्हणजे सजीव आणि निर्जीव दोघांची जोडी आहे. म्हणजे इथे आपण एपॉस्ट्रोफी एस पण वापरू शकतो आणि ऑफ सुद्धा वापरू शकतो. तर कोण चोरतो? तो, म्हणजे ही. चोरण्यासाठी स्टील. STEAL स्टील. आणि क्रियापदाला एस लागला. ही स्टील्स. तो चोरतो. करता क्रियापद झाला की छोटासा अर्थ तयार होतो. आणि कर्म शोधण्यासाठी काय आणि कोणाला विचारा असं मी तुम्हाला नेहमी सांगतो. तर ही टील्स. तो चोरतो. काय चोरतो? राजाचा मुकुट. मग अ क्राउन ऑफ द किंग. मग आपण असं का केलं? तर क्राऊन अगोदर घेतला आणि ऑफ घेतल्यामुळे द किंग तिकडे गेला. म्हणजे आपण क्रम उलट केला. परंतु असं होऊ शकलं असतं का? ही
स्टील्स अ किंग्स क्राऊन. तर हो, होऊ शकतं. म्हणजे आपण राजाचा मुकुट सरळ सरळ रचना केली, कोणताही उलट क्रम केलेला नाही. परंतु ऑफ घेतल्यामुळे काय झालं, मुकुट अगोदर राजा नंतर अशा पद्धतीने. म्हणजे ही ही स्टील्स द किंग्स क्राऊन, ही स्टील्स अ किंग्स क्राऊन. आता आपण इथे घेतला, इथे द घेतला. सर मग तुम्ही इथे घेतला, तिथे द घेतला, असं काय कारण आहे? द कुठे वापरायचं, कुठे वापरायचं, याचे हे वेगवेगळे नियम आहेत, ते आपण नक्की सांगू. परंतु हे केवळ आणि केवळ काल्पनिक वाक्य असल्यामुळे इथे कुठेही निश्चित असं कोणत्याही एका निश्चित राजाबद्दल किंवा कोणत्याही एका विशिष्ट निश्चित मुकुटाबद्दल बोलत नाही आहोत. म्हणून आपण काल्पनिक असल्यामुळे किंवा द वापरू शकतो. इथं कोणतंही महत्व नाहीये. तर अशा प्रकारे आपल्याला एपिस्ट्रोफी एस केव्हा लावायचा, कसा लावायचा, ऑफचा उपयोग कसा करायचा, हे आपल्याला या उदाहरणांच्या सहाय्याने समजेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर सुद्धा करा आणि हो, सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. फेसबुकवर जर बघत असाल तर पेजला फॉलो करा. नमस्कार.